जगदंबाला वाचवणं हे माझं कर्तव्यच समजतो मी। महादेव आहेत कुठे? त्याची मलाही कल्पना नाहीये। भूलोकावर जो महिपती म्हणून वावरतोय तोच। अंधकार सम्राटांचा जयोजय। जगदंबा, आता पाहूया कशी वाचतेस ते। रात्रीच्या नभात अचानकपणे रंग बदलणारा हा चंद्र स्पष्टपणे सूचित करतोय की महिषा त्याच्या इप्सित स्थळी पोहोचलाय। त्याच्या आयुष्यातील नव्या पर्वाचा प्रारंभ झालाय। प्रणाम दैत्यमाता। दैत्यमाता, आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी आमच्याकडे एक वार्ता आहे। मनोरमा आता तिचं रूप बदलून मनुबाई या नावाने त्या गावामध्ये गेली। आता असुर नरेशांना हवं ते सहाय्य करण्यासाठी ती सज्ज आहे। तेव्हा काळजीचे काहीच कारण नाही। यापुढे सारं काही नियोजनाप्रमाणे घडू दे। हो, असुर साम्राज्याचा विजय रथ चौखूर उधळू देत। हे चंद्र खूप महत्त्वाचे ठरणार आहे जगदंबाला मिळवण्यासाठी। उधळणार असुर साम्राज्याचा विजय रथ आता संपूर्ण ब्रह्मांड व्यापून उरणार। आता विजय अगदी दृष्टीपथात आलाय। प्रत्येक पावलावर असुर शक्तींनी आम्हाला साथ दिलीये। हा महिषासुर एका वेड्या स्वप्नाच्या मागे धावतोय असाच सगळ्यांचा समज होता, पण तेच स्वप्न आम्हाला आमच्या लक्ष्यापर्यंत घेऊन आलंय। तुळजाला मिळवण्यासाठीचे दिशाहीन निरर्थक प्रयत्न करतोय। त्यामुळे लवकरच तुझी ही अशी अवस्था होणार। तू सध्या एका अशाच स्वप्नाचा पाठलाग करतोयस महिषा। तुळजाला जिंकण्याचं स्वप्न। ह्या कोड्याच्या नादाला लागून तू सुद्धा त्या स्वप्नाच्या दूर पळतोयस। सृष्टीचे निर्माता असलेल्या ब्रह्मदेवांची पूजा होणे जेव्हा शुंभात तुम्ही म्हणताय तो संदर्भ मला आता लागतोय। हे कोण आहेत आणि यांना इथे का घेऊन आलात? आता हे सगळे ग्रंथ ते वाचतील आणि आपल्याला हवा तो विधी शोधून काढतील। मला यामध्ये एक विचित्र विधी सापडला आहे, त्याचं नाव आहे विराट विजय। आणि मलाही एक विशेष विद्या सापडली आहे जिचं नाव आहे वयस्तंभिनी। मला या ग्रंथात सापडलेल्या विधीचं नाव आहे अकलसूत्र। दितिमाता, आम्ही मृगजळाचा पाठलाग करत आहोत असं आपण म्हणत होता। आम्हाला जी दृश्य दिसत होती त्यांना कसलाही अर्थ नाही आणि आम्ही त्या कोड्याचाही मागोवा घेऊ नये असं आपण वारंवार सांगत होता। पण दितिमाता, अखेर आम्हाला ज्ञानाच्या दिव्याचा तो प्रखर प्रकाश दिसला। तुझ्या मनात नेमकं काय महिषा? आपल्या षड्रिपूंना पराभूत करून ती जगदंबा कुठला तरी विधी करतेय हे आपल्याला ज्ञात आहे। आता या 3 विधींपैकी एक विधी साध्य करून आम्हाला कोणत्याही स्थितीत ती शक्ती प्राप्त करायची आहे। असुर विद्येमधील गुप्त विद्या शोधून काढण्याची तुझी धडपड फळाला आलीये महिष। या तिन्ही विद्येंमधील असलेली शक्ती ही अपरिमित आहे।
पण यातला नेमका कोणता विधी करणार आहेस तू? कुठलाही असुर त्याच्या संपूर्ण आयुष्यामध्ये यापैकी एकच विधी करू शकतो. याचीही तुला कल्पना आलीच असेल. दितिमाता, यातच आपले सहाय्य आम्हाला हवे आहे. या 3 विधींपैकी कोणता विधी सिद्ध करावा असं आपण सुचवा. यातील एक विधी तुला अपराजित होण्यासाठीचं सामर्थ्य प्रदान करेल आणि हा दुसरा विधी तुला अदृश्य होण्याची शक्ती देईल आणि हा तिसरा विधी. तिसरा विधी जाणून घेण्याची काय आवश्यकता आहे दैत्यमाता? अपराजित होणारं अस्त्रच हवंय ना आपल्याला. अशा अस्त्रावर मात करण्याची युक्ती देव नेहमीच शोधून काढतात असा अनुभव आहे आपल्याला. दितिमाता, मग अशा स्थितीमध्ये अदृश्य होण्याची शक्ती प्राप्त केली तर तुळजाला मी न दिसता तिच्यावर प्रहार करू शकेन. त्या शक्तीने तुळजाच्या सर्वसामान्य दृष्टीपासून वाचू शकशील तू. पण तिनं कुंडलिनी जागृत करून प्राप्त केलेल्या दिव्य दृष्टीपासून कसा वाचशील? दितिमाता, याचा अर्थ आम्ही वयस्तंभिनी हा विधी करावा असं आपण सुचवत आहात. पण दितिमाता, हा विधी केल्याने काय साध्य होईल? वयस्तंभिनी हा विधी तुला पुन्हा तारुण्य प्रदान करेल. सहस्त्र हत्तींचं बळ असलेला तो तरुण महिष आठव. त्याच्याकडे अफाट शक्ती होती, तारुण्याची उमेद होती, धाडस होता. हे सारं तुला पुन्हा प्राप्त करता येईल. हे नव तरुण रूप घेऊन आम्ही जगदंबाला जिंकू शकतो ना? तेच रूप घेऊन तू जगदंबाला जिंकू शकशील. काळाचे चक्र उलटे फिरेल आणि जगदंबाला फसवून तिला नियंत्रणात आणण्यासाठी एक तरुण बनून तू तिच्याकडे जाशील. दैत्यमाता, जगदंबा ही मायावी, तिने षड्रिपूंना पराभूत केले. आणि असं असताना असुर नरेशांनी कोणतंही रूप घेतलं आणि जर का ते तिच्या समोर गेले तर ती त्यांना ओळखेल असं वाटत नाही का आपल्याला? यावेळी तिची युक्ती कामी येणार नाहीये. कारण जो तरुण तिच्याकडे जाईल तो पूर्णपणे असा महिष नसेल. म्हणजे वयस्तंभिनी माणसाच्या वयावर विजय मिळवते आणि त्याच्या वयातून त्याचं तारुण्य विलग करते. महिषा ज्या क्षणी हा विधी पूर्ण करेल त्या क्षणी त्याच्या आतून त्याचं प्रतिरूप बाहेर पडेल. एक तरुण, धूर्त आणि शक्तिशाली महिषासूर. आणि त्या रूपाचं पुढे काय होणार?
अंततः हा वयस्तंभिनी विधी पूर्ण झाला. असुर नरेश, असुर नरेश, असुर नरेश, असुर नरेश, काय झालं आपल्याला? असुर नरेश, आपण ठीक आहात ना? असुर नरेश, हे काय झाले आपल्याला? महिषाचा देह वृद्ध होईल. आपल्याला त्याला त्याच्या दालनात सुरक्षित ठेवावं लागेल. केवळ आम्ही किंवा शुंभा तुम्ही आपल्या दोघींनाच त्याच्या दालनात जाण्याची अनुमती असेल. पण दैत्यमाता, इतर लोकांनी जर का काही विचारलं तर काय उत्तर द्यायचं? बाकीच्यांना आपण सांगू की महिषा कुठले तरी विशेष विधी करत आहे, हवन करत आहे. दिती माता, मग जगदंबाच्या मागे कोण जाईल? तेच तेच तुझं तरुण प्रतिरूप महिष. महिष नाही, महिपती. महिपती. असुर साम्राज्याचा अधिपती महिषासुर म्हणजेच महिपती. असुर नरेश, पण दिती माता, या विधीचा प्रभाव नेमका किती काळ राहील? शनी गुरुच्या राशीत येत नाही तोपर्यंत हा प्रभाव राहील. एकदा का तो आला तर या पायसचा प्रभाव राहणार नाही. आणि हा शनी गुरुच्या राशीत कधी येईल? आजपासून 5वी अमावस्या संपली की तो गुरु राशीत येणार. त्याच्या आत हे कार्य पूर्ण करायला हवं महिषा. आता 4 पौर्णिमा आणि 5 अमावस्यांचा काळ उरलाय. त्याच्या आत मला कुठल्याही प्रकारे जगदंबेला वश करायचंय. आणि त्याचा एक महत्वाचा मार्ग आहे, तिच्या घरच्यांना वश करणं. त्यासाठी मला एका आदर्श तरुणाचं सोंग वठवावं लागणार. बाळा, कोण आहेस तू? नाव काय तुझं? मी महिपती. तो डोंगर दिसतोय ना, त्याच्या पलीकडे माझं गाव आहे. बर, आता आमच्या घरला चल, तिथं आराम कर. हा, नको, घरी नको. का रे बाळा? माझी नियती मला देवीच्या मंदिरात घेऊन आली. ह्याच्यापेक्षा चांगली जागा काय असणार आहे? मी इथेच राहील. अरे पण इथं कसा राहणार तू? हा, आणि तुझी काळजी कोण घेणार इथं? त्यापेक्षा घरला चल. इथे साक्षात देवी आई आहे ना, माझी काळजी घ्यायला. बाकी कोणाची काय गरज आहे? त्यांच्या जास्त जवळ जाण्यासाठी त्यांच्यावरच्या उपकाराचे ओझे सुद्धा मला वाढवावे लागणार.
आता लवकरच अशा प्रकारे मी सर्व गावाला मूर्ख बनवणार. कोणालाही माझ्यावर संशय येणार नाही. ते तुम्ही करालच की हो, खात्री आहे बघा आम्हाला. पण एक प्रश्न पडला होता, विचारू म्हणते. विचार. ते आपण जगदंबावर जो वार केला होता तिथे नेमकं काय झालं आणि तुम्ही जगदंबाला कसं हरवलं ते कळलंच नाही बघा. तिथे एक वेगळीच शक्ती होती. तुमच्याशिवाय एक वेगळी शक्ती? आणखीन कोण होतं तिथे? काय झालं असेल? गावात असुर घुसले की काय? तुम्ही दोघं इथून पटकन निघून जा. चल की पटकन. काय झालं? हे बघ, मला जाऊ दे. तू सर्वसाधारण मुलगा नाहीस, असुर आहेस. मी पाहिलंय तुला. मला जाऊ दे. बर, मग? मी हे सगळं गावकऱ्यांना जाऊन सांगणार. आणि मी ते तुला सांगू देईन असं वाटतंय तुला? आता तू कुठेही जाणार नाहीयेस. तुझी योग्य व्यवस्था लावायची वेळ आली आहे. असुर नरेश, आपल्याला ह्या अशा रूपात, अशा अवस्थेत पाहणं आम्हाला असह्य होतंय. पण तुमची ही एक प्रकारची तपश्चर्याच आहे. पण ज्या दिवशी तुम्ही त्या जगदंबाला अंकित कराल त्या दिवशी महिपती आणि महिषासूर एकत्र होऊन तुम्हाला तुमची सगळी शक्ती पुन्हा मिळेल. तोवर तुमचं आणि आपल्या राज्याचं रक्षण आम्ही करू. आपण निश्चिंत राहा. महिपतीचा मृदुंग आणि गाठोडं तर इथंच आहे. हा कुठे गेला? वाचवा, वाचवा. शुंभा, शुंभा, तू इथे काय करतेस? महिपती कुठे आहे? तो विजयी झाला ना? विजय वार्ता आणली का त्यानं? विजय कसा कसा मिळवला? असुर नरेश, सांग सांग, लवकर सांग. जगदंबा कुठे आहे? सांग मला. असुर नरेश, शांत व्हा. हे पहा, आत्ता कुठे या खेळाला सुरुवात झालीये आणि महिपती भूतलावर जाऊन दीर्घकाळ झालेला नाहीये. फार वेळ नाही ना? हे अशा रूपात एक पळ एकेका तपासारखा वाटतोय मला. असुर नरेश,
आम्ही आपली मनस्थिती समजू शकतो, पण आपल्याला काही काळ प्रतीक्षाही करावीच लागणार आहे. हे वास्तव स्वीकारावं लागणारच आहे आपल्याला. हे थांब थांब म्हणतो ना मी. महिपती